नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 2026 हे नवीन वर्ष नुकतेच सुरू झालेली आहे आणि या नवीन वर्षामध्ये येणारी पहिली संकष्टी चतुर्थी ही अंगारिका संकष्टी चतुर्थी असणार आहे. संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये जर येत असली तरी सुद्धा जर संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी आली तर ती अंगारिका चतुर्थी असतो. ज्यांना संकष्टी चतुर्थी व्रत सुरू करायचे आहे, उपवास सुरू करायचे आहे, तर त्यांना या संकष्टीपासून सुरू करायचे असतात. हे व्रत सुरू करत असताना आपण संकल्पसुद्धा करू शकतो, जसं की आपण 1 वर्षभर संकष्टी चतुर्थीच्या व्रत करणार आहोत किंवा आपण कामय स्वरूपी हे व्रत करू शकतो. परंतु ज्यांना कोणाला संकष्टी उपवास सुरू करायचे आहेत तर त्यांच्यासाठी अंगारिका संकष्टी चतुर्थी ही आहे, तर ती अत्यंत खास असतो. कारण या वर्ष चतुर्थीपासूनच उपवास सुरू केला जातात. त्याच्याप्रमाणे मिठाच्या चतुर्थी जी व्रत आहे तर ते सुद्धा या दिवसापासून सुरू करत येतो. पौष महिन्यामध्ये येणारी ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. गणपती बाप्पांना आपण सुखकर्ता म्हणतो, म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येत असतात आणि दुःखहर्ता सुद्धा त्यांना संबोधन जातो. कारण आपल्या जीवनामध्ये जी काही दुःख आहेत, अडचणी आहेत, तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने नष्ट होत असतो. गणपती हे बुद्धी, बळ आणि विवेकाच्या देवता आहेत. अंगारिका चतुर्थीला ही गणपती 4 मस्तक आणि 4 हाताच्या रूपामध्ये असतात. त्यांच्या हे रूप हे संकटमोचक मानलं गेलेले आहे. त्यामुळे सर्व चतुर्थीपैकी अत्यंत खास अशी ही अंगारिका संकष्टी चतुर्थी असतो. या दिवशी आपण गणपती बाप्पांना काही वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि या वस्तू अर्पण करताना त्या वस्तू फक्त अर्पण करायच्या नाहीत, तर त्या आपल्याला एक विशिष्ट आणि योग्य प्रकार या वस्तू अर्पण करायच्या आहेत, ज्यामुळे आपली कोणतीही इच्छा असेल तर गणपती बाप्पांच्या कृपेने हे नक्की पूर्ण होईल. गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या कधीच निराश करत नाहीत. जे व्यक्ती गणपती बाप्पांच्या मनोभावी पूजा करतो त्या व्यक्तीला इच्छा गणपती बाप्पा 100% पूर्ण करतात. त्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थी व्रत आणि उपवास करणे शक्य होत नाही. त्यांनी जर फक्त अंगारिका संकष्टी व्रत केला, उपवास केला तरी सुद्धा वर्षभराची सर्व चतुर्थीचे फळ मिळतो आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होत असतो. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे, त्यानंतर शक्य असेल तर लाल रंगाच्या वस्त्र परिधान करायचे आहे. परंतु या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू नये. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या विधिवत पूजा करायची आहे. आपल्याकडे फोटो असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची आपण विधिवत पूजा करू शकतो. आपल्या देवघरातल्या सर्व देवी देवताच्या पूजा करायची आहे. अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजा करायची आहे. एक सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती आपण ही पूजा करू शकतो किंवा देवघरामध्ये केलं तरी सुद्धा चालेल. सर्वप्रथम आपल्याला आसनावर बसायचे, आसन घेऊन बसायचे आहे. तुपाच्या किंवा तेलाच्या दिवा लावून घ्यायचा आहे. यानंतर गणपतीच्या मूर्ती तामणामध्ये ठेवायच्या आहे आणि त्या मूर्तीला आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे. यानंतर पंचामृत किंवा दुधाचा अभिषेक करायचे आहे. गणपती बाप्पांच्या जे मंत्र येतं ते म्हणायचे आहे. हा अभिषेक करू शकतो. श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपतेहे नमः मंत्र म्हणलं तरी सुद्धा चालेल.
अभिषेक केला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर ना गणपतीच्या मूर्ती कोरडी करायची आहे आणि ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवणार आहोत त्या ठिकाणी थोडासा तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे। मूर्तीला हळद कुंकू आपल्याला लावायचे आहे। यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहे। जास्वंदीच्या फूल आणि दुर्वा सुद्धा अर्पण करायचे आहे। यानंतर आपण सर्व इतर देवीच्या सुद्धा पूजा करायची आहे आणि गणगणपती या बाप्पांची या दिवशी आवर्जून आपल्याला आरती करायची आहे आणि नैवेद्यामध्ये आपण मोदकाच्या नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो किंवा बुंदीच्या लाडू सुद्धा नैवेद्य या दिवशी दाखवू शकतो। मोदक हे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे, यामुळं आवर्जून आपल्याला मोदकाच्या नैवेद्य हा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांना दाखवायचा असतो। आणि अंगारिका योग हे जे आहे तर ते वंचित येणारा दुर्मिळ योग असतो। वर्षातून एखादा हे योग जुळून येत असतो, त्यामुळे या दिवशी आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाच्या नैवेद्य दाखवायचे आहे। गणपती बाप्पांना आपल्याला काही खास वस्तू सुद्धा अर्पण करायच्या आहे। या वस्तूपैकी कोणकोणत्या वस्तू आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो त्यापैकी पहिला आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहे ते दुर्वा। 21 दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। दुर्वा घेताना त्या हिरवी घ्यायच्या आहे, सुकलेली घ्यायच्या नाही। दुर्वा हा त्रिदली असतात आणि दुर्वा अर्पण करत असताना आपल्याला काय करायचे आहे, एक दुर्वा हातामध्ये घ्यायच्या। त्यानंतर एखादा आपल्याला गणेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचे आहे किंवा आपल्या गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे आहे। दोन्हीपैकी आपल्याला जे शक्य होईल तर ते म्हणायचे आहे, गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष। आणि ही दुर्वा गणपती बाप्पांना आपल्याला नमस्तकावर अर्पण करायचे आहे। यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र म्हणायचे आहे। म्हणजे आपल्याला जे म्हणायचे आहे तर ते एकच आपल्याला 21 दुर्वा अर्पण करताना म्हणायचे आहे। आणि यानंतर दुसरी दुर्वा सुद्धा गणपती बाप्पांना मस्तकावर अर्पण करायचे आहे किंवा आपण चरणावरती जरी दुर्वा अर्पण केला तरी सुद्धा चालेल। आणि जेव्हा आपण चरणावरती दुर्वा अर्पण करतो त्यावेळी दुर्वाच्या जे देठ आहे तर ते बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने अर्पण करायचे आहे। तर अशी प्रकारचे 21 दुर्वा अर्पण करताना 21 वेळा आपल्याला गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचे हा दुर्वा अर्पण करायचे आहे। यानंतर आपली जे इच्छा आहे तर ते इच्छा बाप्पांना सांगायचे आहे आणि ती इच्छा पूर्ण होवी म्हणून प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे जर आपण अंगारिका संकष्टी चतुर्थी बाप्पांना 21 दुर्वा अर्पण केला किंवा आपण 21 दुर्वाचा हार सुद्धा अर्पण करू शकतो। यापैकी जास्ती जर आपल्याला दुर्वा अर्पण करायच्या असतील तर ते आपण 108 दुर्वा सुद्धा बाप्पांना अर्पण करू शकतो। यामुळे बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा पूर्ण होतं। यानंतर आपण या दिवशी गणपती बाप्पांना अक्षदा ज्या आहेत तर त्या अर्पण करू शकतो। यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर अखंड असे तांदूळ घ्यायचे आहे, 11 किंवा 21 तांदूळ घ्यायचे आहे आणि हळदी कुंकवाच्या सहाने आपल्याला हे जो तांदूळ आहे तर ते रंगीन करून घ्यायचे आहे। यानंतर आपल्याला एक तांदूळ घ्यायचे आहे, आपली इच्छा बाप्पांना सांगायचे आहे आणि बाप्पांच्या चरणावरती आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचे आहे। आणि तांदूळ अर्पण करताना इदम अक्षतम ओम गणगणपते नमः, इदम अक्षतम ओम गणगणपते नमः असे म्हणत
आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचे आहे। तर अशा प्रकारे 11 किंवा 21 तांदूळ हे आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। बाप्पांना जर आपण या दिवशी तांदूळ अर्पण केलं तर यामुळे सुद्धा आपल्या कोणत्याही ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात। बाप्पांना आपण जे तांदूळ अर्पण करतो त्यातील काही तांदूळ हे आपण एक लाल कागदामध्ये किंवा लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा आपल्या पर्समध्ये पॉकेटामध्ये ठेवू शकतो। यामुळे आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत तर ते कमी होतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीची वाढ होतो। तसेच आपल्याला मुलांसाठी आपण गणपती बाप्पांना हिरवे मूग आहे हे या दिवशी अर्पण करू शकतो। यापैकी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहे आणि 21 हिरवे मूग जे आहे तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी तरीही आपण हा उपाय करू शकतो। आणि मूग आपण जेव्हा अर्पण करतो त्यावेळी आपल्याला ओम गणपते नमः हा मंत्र म्हणून हे मूग गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे। जर आपण हे मूग जर घरी अर्पण केलं तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे मूग जो आहे तर ते आमटीमध्ये किंवा भातामध्ये टाकायचे आहे। हिरवे मूग हे बुध ग्रहाच्या प्रतिनिधित्व करतात आणि बुधच्या प्रभावाने मुलांच्या अलौकिक बुद्धिमत्ता आणि आकर्षित व्यक्तिमत्व प्राप्त होत असतो। यामुळे खास आपल्या मुलांसाठी आपण या दिवशी गणपती बाप्पा 21 हिरवे मूग जे आहे तर ते अर्पण करू शकतो। मूग घेताना आपल्याला ते अख्खे मुगाचे घ्यायचे आहे। तसंच आपण 21 मोदक किंवा 21 गुळाच्या खडे हे सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करून मंगल मूर्ते विघ्नहर दरिद्रनाशक कृपा करा, मंगल मूर्ती विघ्नहर दरिद्रनाशक कृपा करा, तर हा मंत्र म्हणायचे आहे। यामुळे सुद्धा आपल्या आर्थिक समस्या असतील किंवा शारीरिक समस्या असतील, मानसिक समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात। आपल्या घरामध्ये पैसे टिकत नाही किंवा घराच्या प्रगती होत नाही तर आपल्याला या दिवशी गणपती बाप्पा समोर एक लाल कापड ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला एक कुंड ठेवायचे आहे आणि याच्यासोबत आपल्याला 1 रुपयाच्या नाण्या ठेवायचे आहे आणि याची आपल्याला पेटली तयार करायची आहे। तर ही बांधलेली पेटली गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचे आहे। मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय करू शकतो किंवा घरी आपल्या गणपती बाप्पांना चरणाजवळ हे पेटली ठेवलं तरी सुद्धा चालेल। यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे। गणपती बाप्पांच्या कोणतेही मंत्र 8 वेळाच म्हणायचे आहे आणि आपल्याला हे 11 वेळा गणपती सर्व शिष्य म्हणायचे आहे। यानंतर आपली जी इच्छा आहे तर ते गणपती बाप्पांना सांगून ते इच्छा पूर्ण हवे म्हणून आपल्याला प्रार्थना करायचे आहे। तर असे साधे सोपे उपाय आपण अंगारिका संकष्टी चतुर्थी दिवशी केलं तर निश्चितपणे गणपती बाप्पांच्या कृपेनं आपल्या इच्छा पूर्ण होत असतो। तर असेच प्रकारचे संकष्टी चतुर्थीच्या बद्दल तुम्हाला थोडासा हे घेऊन आलेली आहे। तर हे व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। असंच एक भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। गणपती बाप्पा मोरया, मंगळ मूर्ती मोरया।